आज बनवूया लाल आंबाडीच्या गोंड्यांचा ठेसा। शेंगदाणे घेऊ 1 वाटी, 1 वाटी तुरीचे सोले। तुरीचे सोले घेऊ, मिरच्या, कोथिंबीर, लसूण, गोंडे चिरून घेऊ चांगले आंबाडीचे। चिरून झाले आपले। आता तवा ठेवून इकडे तवा ठेवूया। तवा ठेवून भाजून घेऊ बारीक गॅसवरती। भाजून झालं की नाही, मिरच्या टाकूया। भाजून झाला आता थोड्याशा मिरच्या टाकू। मिरच्या पण भाजू देऊ। तेल टाकू थोडंसं, शेंगदाणे टाकू तेल टाकल्यानंतर, ते पण भाजून घेऊ। भाजून झालं की नंतर तुरी सोले टाकू, ते पण आंबळ भाजून घेऊ। चांगलं भाजून घेऊ। भाजून झालं की एक लसूण टाकूया थोडंसं। एका प्लेटीत काढून घेऊ। भाजणं झालं की प्लेटीत काढून घेऊ। थोडंसं थंड झालं की थोडंसं थंड होऊ देऊ। थोडं थंड झालं की उकळात टाकून वाटून घेऊ। बारीक कोथिंबीर टाकू। कोथिंबीर टाकून घेतली। आता मीठ टाकूया। मीठ टाकून घेऊ, वाटून घेऊ बारीक। ठेसा वाटून झाला बारीक आपला। प्लेटीत काढून घेऊ। एका प्लेटीत काढून घेतला। आता एक पॅन ठेवू, त्यात तेल टाकू। तेल टाकून घेऊ। जिरं टाकू। जिरं टाकून घेतलं। आता थोडंसं तडतडू देऊ जिरं। त्यात ठेसा टाकून घेऊ। सबस्क्राईब करा। 2 मिनटं परतून घेऊ चांगला ठेसा। हळद टाकू थोडीशी। कोथिंबीर टाकू। झाला आपला ठेसा खाण्यासाठी तयार। एका वाटीत काढून घेऊ। बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत चांगला लागतो। कण्याच्या भाकरीसोबत करून पहा एक वेळेस खाऊन।